धन्याजी दिन झाली संतांची दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी, झाली समाधान पायी स्थिरावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी। तू का म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी, दैन्य गेली उठा उठी, दैन्य गेली उठा उठी। विठाल 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 विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 आला विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल 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 आला विठ्ठल पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत ब्रह्मैकनाथ महाराज उमापती महादेव पवनसूत हनुमान प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान सरकार की जगदम्बा योगेश्वरी माता भवानी जगदम्बा माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। माई जगदम्बा योगेश्वरी माता की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डरीकायनाथं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमन पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमन पाण्डुरङ्गा करू पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू रङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसर
लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचर रे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो 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 सेवे लागी सेवक सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आम्ही तुमच्या लागल निज चरण तुमच्या लागल निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरणसे गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठाल विठाल विठ्ठल 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 धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन झाले पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की जे भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता भगवान परमात्माच्या सत्तेने अखिल विश्व चालतं अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्ती भगवंताच्या सत्तेने आहे। एकोहम बहुश्याम एकलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने पण जगत चालत असताना सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर ती माई भगवती जगत जननी जगदंबेचे आहेत। म्हणून भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय सुंदर केलेला आजच्या कीर्तनाचं आयोजन आहे। 1 दिवसाचे कीर्तन ठेवलेलं आहे। माई भगवती जगत जननी जगदंबा माई भगवती जोगेश्वरीच्या प्रांगणामध्ये नगर भोजनाच्या निमित्तानं सुंदर असं केलेलं कार्यक्रमाचं आयोजन आणि पवित्र अशा कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तनाच्या क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे आपल्या गावाचं भूषण तालुक्याचं वैभव आदरणीय हरिभक्त परायण आमचे
शिवाजी महाराज वालुरकर आहेत, बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व गावकरी मंडळी, विशेषतः सगळ्यात मोठं अगदी नियोजन ज्यांचं आहे, खूप मोठा सिंहाचा वाटा. आपण जर पाहिलं, दान करण्याचे अनेक प्रकार आहेत. गोदान करतं, कुणी भूदान करतं, कुणी सुवर्णदान करतं, कुणी अन्नदान करतं, कुणी वस्त्रदान करतं, कुणी रक्तदान करतं. प्रत्येकाच्या मध्ये दान करत असताना सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही पैसे दिले, धनदान केलं, 500 रुपये तुमच्या मनानं देऊ द्यात, पण त्या व्यक्तीला अपेक्षा वाढते का अजून 100-200 मागितले तर परत भेटतील. एखाद्या व्यक्तीला तुम्ही वस्त्रदान करा, एखादी 500-1000 रुपयाची साडी द्या, पण पहा तुम्ही तेवढ्या साडीत ते शांत नाही बसणार, त्याला वाटेल अजून एखादी मागितली तर भेटेल. सुवर्णदान करा, प्रत्येकाचं मन विचलित राहतं, पण अन्नदानच असं आहे. ज्या माणसानं चटणी भाकरी खाऊन अगदी आनंदानं ढेकर दिलाय, एकदा का पोट भरलं, नंतर गुलाबजामची वाटी जरी समोर आली तरी सुद्धा ते त्याला हात लावत नाही. सर्वात पूर्ण दान आहे. पण जर विचार केला, संतांनी वर्णन केलंय, भूमिदाने होसे भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्नदाने दुडायुषी, उदकदाने सदा सुखी, मंदिरदाने भुवन पालखी, सुपरिमल उपचार. प्रत्येक दानाचं महत्व सांगितलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे, माई भगवतीची काहीतरी सेवा घडावी, अन्नदान घडावं म्हणून आदरणीय हरिभक्त परायण श्रीमान कैलास ज्ञानोबा खराटे असतील, त्याचबरोबर त्यांचे भाऊ प्रकाश ज्ञानोबा खराटे, श्री सुभाष ज्ञानोबा खराटे आणि विलास ज्ञानोबा खराटे, त्याचबरोबर अशोक निवृत्ती खराटे आहेत. एकदा या सर्व खराटे परिवारासाठी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं. अखंड माई भगवती जोगेश्वरीची कृपा आशीर्वाद या परिवारावरती राहावेत आणि यांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण व्हाव्यात ही माई भगवतीच्या चरणावरती प्रार्थना. पवित्र अशा कार्यक्रमासाठी गुणजन म्हणून लाभलेले अतिशय सुंदर कोकिळी सारखा ज्यांचा कंठ आहे, अवघ्या महाराष्ट्रामध्ये गान कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, संगीत विशारद, संगीत अलंकार, आवाज तर चांगला आहे पण स्वभावही तेवढाच चांगला आहे, पण कधी स्वभाव धोका देईल सांगता येत नाही. आदरणीय हरिभक्त परायण अनुभवाचे बोल सांगते मी तुम्हाला, आपण अनुभव घेतलाय म्हणून. आदरणीय हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज जटाळे, एकदा जोरात टाळी वाजवा गुरुजींसाठी. खूप सुंदर आवाज आहे. आदरणीय खरं मनातून तारीफ केली, टेन्शन घेऊ नका. इकडे आदरणीय हरिभक्त परायण आमचे श्रद्धेय विठ्ठल महाराज आहेत, खूप सुंदर आवाज आहे. महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. जोरात टाळी वाजव जरा. जेवण उद्या आहे तुम्हाला, उद्या, त्यामुळे टाळ्या वाजवाज भूका लागले पाहिजे उद्या. आदरणीय हरिभक्त परायण सर्व टाळकरी मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण भजनी मंडळी, परिसरातील आलेले सर्वच आदरणीय हरिभक्त परायण कडूजी महाराज, महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. आवाज गोड हा. आदरणीय हरिभक्त परायण अतिशय सुंदर वाजवण आहे. समय अशी सादर व्हावे. नितांत माझ्यावरती राहण्या बहिणीसारखं जे प्रेम करतात आदरणीय हरिभक्त परायण आमचे विठ्ठल दादा ढोकर, एकदा जोरात टाळी वाजवायची दादांसाठी. त्याचबरोबर माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमही चांगली आहे. त्याचबरोबर नादब्रह्म यूट्यूब चॅनल आमचे दादा असतील, तिकडे आदरणीय हरिभक्त परायण तुमचे धन्यवाद. इकडे आमचे विठ्ठल दादा पौळ, सर्वच हरिभक्त परायण मंडळी, पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, चोपदार बाबा आहेत, आमचे विनेकरी सुद्धा आहेत. सर्व हरिभक्त परायण मंडळी पंचकृषीतून आलेले. या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. माई भगवतीची ख्याती आपण जर पाहिली, जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात पहा. फक्त अंतकरणात तेवढा भाव शुद्ध ठेवावा लागतो. म्हणून सर्वच हरिभक्त परायण चष्मेवाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या आदरणीय हरिभक्त परायण आमच्या शिवाजी बाबांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी देखील आहेत. त्यांचे धन्यवाद. एकदा जोरात टाळी वाजवा. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. अभंग जर आपण पाहिलाय का, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमचा धन्यतेचा दिवस ठरला पण कधी, धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. जेव्हा संतांचं दर्शन झालंय, जेव्हा संतांची संगती झाली, तेव्हा आमचा दिवस धन्यतेचा ठरला. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, याच संतांची संगती लाभली म्हणून जीवनामध्ये कळत नकळत झालेलं आमचं पाप, दैन्य म्हणजे दारिद्र्य, आमचं दारिद्र्य देखील नष्ट झालेलं आहे.
या संताची संगती झाली म्हणून तर आमचं मन भगवान परमात्माच्या चरणावरती स्थिरावलं गेलं, विसावलं गेलं, म्हणून आम्ही जीवनात समाधानी झालो. म्हणून असे संत तू कामने आले घरा आणि तोची दिवाळी दसरा. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला आपण तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. माई भगवतीच्या प्रांगणामध्ये आज प्रत्येकाच्या मुखामध्ये नामचिंतन पाहिलं. जगत जननी जगदंबा माता जीवनात सगळ्यात मोठे उपकार आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या लक्षात होतं आपल्याला कीर्तनासाठी यायचं आहे, पण घरून निघाल्याच्या नंतर इथपर्यंत येऊन बसण्यासाठी लागते चालण्याची ती शक्ती. कीर्तनात बसलाय तुम्ही, पण कीर्तन श्रवण करण्यासाठी ऐकण्याची लागते ती शक्ती. येऊन बसलायत, माई भगवतीचं दर्शन घ्यायचंय, पण भगवती मातेला पाहण्याची लागते ती शक्ती. जीवनात शक्ती शिवाय कोणतंच कार्य होत नाही. म्हणून या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्यात मोठे उपकार माई भगवतीचे आहेत. आपल्या जीवनात विचार जर केला, 9 दिवसाचा जागर महाराष्ट्रभर काय भारतभर होतो, पण आपण 12ही महिने जागर. दर मंगळवारी नगर भोजनाचा कार्यक्रम आहे. एखाद्याला वाटत असेल संतान नाहीये, संतती प्राप्त होते, एखाद्याला वाटत असेल धन पाहिजे, बंगला पाहिजे, प्रॉपर्टी, माई भगवती प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करते. ऐका, 9 महिने 9 दिवस जो बालक आईच्या गर्भात राहतो ना, बालकाला स्वतः जेवण करण्याची गरज नाहीये, त्याला स्वतः पाणी पिण्याची गरज नाहीये. ज्या वेळेला आईच्या गर्भगृहात राहतो, गर्भगृहात राहिल्याच्या नंतर आई जर पाणी प्याली तर लेकरांच्या पर्यंत पोहोचतं. आईनं जर भोजन केलं तर लेकरांच्या पर्यंत पोहोचतं. 9 महिने 9 दिवस जशी ती माता स्वतःच्या लेकराची काळजी घेते ना, कीर्तन रूपी धर्ममंडपात बसलेला हा माई भगवती जोगेश्वरी मातेचा गर्भगृह आहे. प्रत्येकानं अजिबात काळाची भीती कोणाला नाहीये. जीवनात अगदी प्रत्येकाचा कधीच कोणताच भय बाळगण्याची, प्रत्येकाला काळजी करण्याची गरज नाहीये, कारण माई भगवती जोगेश्वरी मातेचा हा गर्भगृह आहे. एकदा का या गर्भगृहात प्रत्येक व्यक्ती येऊन बसला, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माई भगवतीचं जागर करण्यासाठी विश्वामध्ये सगळ्यात अगोदर भगवतीचं जागर कोणी केला असं जर कधी लक्षात आलं, तुम्ही ऐकलेलं असेल कदाचित कधीतरी. माई भगवतीचा विश्वामध्ये सर्वात पहिले जागर कोणी केला तर सगळ्यात अगोदर विचारलं, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिले आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. एका वेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा, अरे तुला प्रजापती पद देतो, पण मला सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. ज्या वेळेला दक्ष महाराजांनी 10,000 पुत्र निर्माण केले आणि अरण्यात पाठवलं. अरण्यात पाठवल्याच्या नंतर लक्षात आलं, जा बाळांनो, तप करा, साधना करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या, आणि जेव्हा तुम्ही परत याल ना तेव्हा तुमचं लग्न लावून देतो म्हणे, मग मला सृष्टीच्या निर्मितीत मदत करा. असं सांगितल्यावर 10,000 पुत्र निघाले. अरण्यात कित्येक दिवस तप साधना पूर्ण झालीये, आणि ज्या वेळेला परत निघाले ना तर शेंडेवाल्या बाबांनी अडवलं. ज्यांच्या मुखात अखंड नामचिंतन आहे, कधीच एका ठिकाणी स्थिर नाहीयेत, आणि कैलासामध्ये ब्रह्मांडामध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणी ते काडी लावून देण्याचं काम करतात. त्यांचं नाव बोला ना, कळीचा नारद. गावातला नारद वेगळा, ते नारद वेगळे. गावातल्या नारदानं कळ लावली तर अख्ख्या गावाचं वाटोळं होतं, पण त्या नारदांच्या कळ लावण्यामध्ये सुद्धा जगताचं कल्याण होतं. ज्या वेळेला अखंड मुखात नामचिंतन आणि भजन करत करत त्या ठिकाणी आले, नारायण नारायण. ज्या वेळेला विनेचा झंकार केला, भगवंताचं नामचिंतन मुखात, अरे कुठे निघालात बालकांनो, बाबांनी सांगितलं सृष्टीच्या निर्मितीत मदत करा, आता आमचं लग्न होणार आहे. कशाला प्रपंचाच्या संसाराच्या भानगडीत पडता? अरे संसार करून कोणाचं भलं झालंय का? कशाला भानगडीत पडता? समजावून सांगितलं, पण ते 10,000 पुत्रांनी विचारलं, महात्मा तुम्ही आम्हाला विचारताय, पण तुम्ही आमचे कोण? ते म्हणे, मी तुमचा अंकल आहे. अंकल कळतं? तिकडे महिला मंडळ आवाज येतो ना माझा तुमच्या कानापर्यंत, माझा तुमचा काय बांधाला बांध असल्यासारखं नका पाहू. माझ्याकडं जेवण आहे तुम्हाला, उद्या एवढं उदास चेहरा करू नका. अंकल म्हणजे चुलता, मी तुमचा चुलताय म्हणे. मग अरण्यात जा, परत तप करा, परत साधना करा, लग्नाच्या भानगडीत पडू नका. ती 10,000 पुत्र परत गेले. दक्ष महाराजांच्या कानावरती बातमी पोहोचली, परत 10,000 पुत्र निर्माण केले. त्यांना सांगितलं तप करा, परत निघाले तर नारद मुनींनी अडवलं, पण मुखात नामचिंतन. नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण
विचारलं बालकांना कुठे निघालात? बाबा आता लग्न लावून देणार आहे, बाबांना सृष्टीच्या निर्मितीत मदत करायची. अरे मूर्खानो, कशाला संसाराच्या भानगडीत पडता? आपल्यालाही प्रत्येक जण सांगतात ना, दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायर झार हरिविना. प्रत्येकाला समजावून सांगितलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. ज्या वेळेला सांगितलं जा परत अरण्यात जाऊन तप करा, दक्षाच्या कानावरती बातमी पोहोचली, नारदा श्राप देतो, ज्या माझ्या 20,000 पुत्रांना अरण्यात पाठवलं ना, तुम्ही सुद्धा 2 मिनिट पेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबून कधीच कोणाला उपदेश करू शकणार नाही. ज्या वेळेला श्राप दिला ब्रह्मदेवाले, दक्षा काय केलंस तू? बाबा बरोबर केलंय मी. अरे दक्षा चुकलायस तू, असं काय केलं तू? अरे संत कायम जगताचं कल्याण पाहत असतात, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, तुझंच वाटोळं का करतील? अरे जे 20,000 पुत्र तू निर्माण केले होते ना, त्यांचं लग्न लावून देणार होतास, खूप मोठ्या पातकांतून तुला वाचवलंय, खूप मोठ्या महापातकातून. ते 20,000 पुत्र धड स्त्री नाही, धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. लक्षात आली दक्षाला स्वतःची चूक. ब्रह्मदेवाला सांगितलं बाबा यातून उतराई होण्यासाठी काय करावं लागेल? माई भगवतीची उपासना 9 दिवस आणि 9 रात्री. सगळ्यात अगोदर दक्ष महाराजांनी तेलाचा दिवा जाळला. 9 दिवस गोंधळ, तेव्हापासून आपल्याला गोंधळ करण्याची प्रथा आहे, नवरात्र उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. पण तोच गोंधळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोविंद गोपाळांची मेळी, गोविंद गोपाळाचे मेळी, गोविंद गोपाळांची मेळी, गोविंद गोपाळाचे मेळी. गोंधळी गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. झाला गोंधळा वसुदेवा हरिनाम संबळ, गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आई राजा उदो उदो. तोंड आहेत ना तुम्हाला, बोलता येतं ना? का मुख्य आहेत तुम्ही सगळ्या? पुरुष मंडळ ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी नाही ना भेटत, पण मुक्या बोलल्याच्या नंतर बोलत जा फक्त. 9 दिवस गोंधळ केला दक्ष महाराजांना. सगळ्यात अगोदर माई भगवती प्रसन्न झाली. दक्षा काय पाहिजे? माझ्या पोटी माझी कन्या म्हणून जन्माला ये. दक्षा मला सांभाळणं एवढं सोपं नाहीये, मी धगधगती ज्वाला आहे, येईल जन्माला, पण माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट, उपवर झाल्याच्या नंतर माझं लग्न महादेवाच्या सोबत लावावं लागेल, आणि दुसरी अट, ज्या दिवशी तुझ्याकडून महादेवाचा अपमान घडेल त्या दिवशी तुझ्या सहित तुझ्या पूर्ण राज्याचा विध्वंस करून निघून जाईल. माई भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत. महिला मंडळ 9 दिवस उपवास करता का तुम्ही नवरात्रामध्ये? बोला ना. चप्पल सोडता का 9 दिवस? चप्पल घालणं सोडता? भांडण सोडता का? भांडण 9 दिवसाचा उपवास असतो पहा, पण त्यांची गंमत आहे. 9 दिवस उपवास करतात, पण घटस्थापनेच्या दिवशी मोजली तर 45 किलो, आणि तीच जर दसऱ्याच्या दिवशी मोजली तर 85 भरते. किती किती खातात पत्ता सुद्धा लागत नाही. 9 दिवस तो कंटिन्यू चालू राहतो. 24 तास संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत खात राहते. मला सांगायचंय काय, माई भगवतीची उपासना 9 दिवस आपण करतोय, पण सगळ्यात मोठे उपकार आहेत. आपल्या घरामध्येच तर सगळे रूप पाहायला भेटतात. ती जगत जननी जगदंबा जेव्हा रेणुका म्हणून आपल्या घरात येते ना, तेव्हा घरातील रोगराई नष्ट करते. ती माई भगवती आपल्या घरात जेव्हा अन्नपूर्णा म्हणून येते, तेव्हा पोटातील आग शांत करण्याचं काम करत असते. म्हणून महिला मंडळाला सांगत असते, कधीतरी नामचिंतन करत जा स्वयंपाक करत असताना. किती तुमचे मालक रागात असू द्या, पण ज्या माणसानं घरी आल्याच्या नंतर पाहिलं किचन मध्ये ज्याची पत्नी रामकृष्ण हरीचा जप करत स्वयंपाक करते, दुपारी 12 का 1 वाजू द्या, पण तरी सुद्धा राग नाही करणार तुमचा. का? नामचिंतनाची ताकद आहे. फक्त भजन करायचंय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जोरात जोरात उंडा मळताना
चपात्या करायच्या तुम्हाला, आता पोळ्या करताना, उंडा करताना सुद्धा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नामचिंतनाचा खूप मोठा फायदा आहे महिला मंडळ. तुमची घरातील लहान 18-17 वर्षाची मुलगी आहे, ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न होईल ना, तुम्ही जर आयुष्यभर नामचिंतन करत स्वयंपाक केला ना, ज्या दिवशी तुमच्या मुलीचं लग्न होईल आणि सासरला गेल्याच्या नंतर तुमची मुलगी सुद्धा जेव्हा रामकृष्ण हरीचा जप करत स्वयंपाक करेल, अहो कशाला मालकाचे कशाला सासऱ्याचे कशाला सासूबाईचे तिचे भांडण होतील. सासूबाई अख्ख्या गावाला कौतुक सांगेल, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात नाहीये, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात. 3 टाइम स्वयंपाक जेव्हा करते, सकाळी संध्याकाळी करते, पण भगवंताचं भजन रामकृष्ण हरीचा जप करत स्वयंपाक करते. मालकाचं तिचं सुद्धा कधीच फारकत कधीच घटस्फोट नाही होणार, जिच्या मुखातून देवाचं भजन आहे. नामचिंतन करत अन्नपूर्णा म्हणून येते तेव्हा पोटातील आग शांत करते. तीच माई भगवती घरात धनलक्ष्मी म्हणून येते तेव्हा धनदान करण्याचं काम करते. आणि तीच माई भगवती आपल्या घरामध्ये ज्या वेळेला सरस्वती म्हणून येते तेव्हा ज्ञानदान करण्याचं काम करते. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून ये. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. करी घेऊनिया विना करी मंजुळा गायना. करी घेऊनिया विना करी मंजुळा गायना. ये सबे मादे हसून शारदे मयूरावरती बसून ये. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून ये. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. मयूरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. सगळ्यात मोठे माई भगवतीचे उपकार आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे, माई भगवती जगज्जननी प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करते. पहा, याचा अर्थ असा आहे का मग आपण हनुमानजीची, गणपती बाप्पाची, आपण उमापती महादेवाची भक्ती केली नाही पाहिजे? एकनाथ महाराज सुंदर असा भाव सांगतात, जर विचार केला हरिहरा भेद नाही नका करू वाद. देवाचे रूप अनेक आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखिला मैं त्याशी. बाप रखुमा देवी वरुखून बाणली कैसी. देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. मग ते सत्य तत्व जाणून घेण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलं जातं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जगतामध्ये प्रत्येकाचा विचार केला, बाकी सर्व जगत मिथ्या आहे. स्थळ वेळ काळ सगळ्या गोष्टी बदलतात, पण भगवान परमात्माचं रूप योग्य 28 विटेवरी उभा पांडुरंग परमात्म्यानं कमरेवरचे हात कधीतरी खांद्यावरती घेतलेले ऐकलेत का तुम्ही? माणसाचा सोडा, ज्या वेळेला पहा मनुष्य देह धारण करून येतो, लहान मुलगा 2 वर्षाचा जसा गुटगुटीत दिसतो, सुंदर असा दिसतो, तोच मुलगा 80 वर्षाचा झाल्याच्या नंतर दिसतो का तसा? बोला ना. 50 वर्षापूर्वी तुम्ही होते का? काही असतील. 200 वर्षापूर्वी होते का तुम्ही? असं करा नाही तर असं करा. 200 वर्षापूर्वी नाही, 200 वर्षाच्या नंतर तुम्ही राहणार आहेत का? मला सांगायचे प्रत्येकाच्या मध्ये बदल होतो, पण भगवान परमात्मा मात्र सत्य. जगत सर्व मिथ्या आहे, फक्त भगवान परमात्मा सत्य. मग त्या सत्य तत्वाला जाणून घेता आलं पाहिजे. जगताचा विचार करत असताना पहा, भगवान परमात्माचे सतचित आणि आनंद जो ज्योती रूपाने आपल्यामध्ये प्रकट आहे, तो आनंद रूपही आहे. आणि सत जो सत्य आहे, बाकी सर्व बदलतं. मग सत्य कशाला म्हणतात? जे कधीच बदलत नाही त्याला म्हणतात सत्य. सगळ्या गोष्टी बदलणार आहेत पण भगवंत नाही. सांगितलंय जगताचे भगवंताचे रूप अनेक पण तत्व मात्र एकच आहे. कधीतरी पाहिलं एखादा व्यक्ती निघालाय, गंगेतून निघालाय, गंगेला अगदी एवढं पाणी आहे की माणूस चालून जाऊ शकत नाही.
चालता चालता त्याच्या लक्षात आलं पाणी गुडघ्यापर्यंत होतं, तेव्हा त्यानं गणपती बाप्पाचं भजन चालू केलं. ज्या वेळेला कमरेपर्यंत पाणी आलं आणि त्याच्या डोक्यात विचार आला की आता गणपती बाप्पाचं काही खरं दिसत नाही म्हणे, हनुमानजीचं भजन चालू करू. ज्या वेळेला छातीपर्यंत पाणी आलं त्याला वाटलं हनुमानजी सुद्धा आता काही येत नाही, मग माई भगवतीचं भजन चालू केलं. जसं नाका तोंडात पाणी गेलं हा गडी वाहून गेला, राहिलाच नाही. मला सांगायचंय काय, गणपती बाप्पाला वाटलं हनुमानजीचं नाव घेतोय तर हनुमानजी जातील, हनुमानजीला वाटलं माई भगवतीचं नाव घेतोय भगवती माता जातील, पण मात्र याला वाहून जावं लागलं. अजिबात भांडण करण्यात अर्थ नाही, फक्त आपलं श्रद्धा, आपली निष्ठा आणि आपला भाव तेवढा शुद्ध असावा लागतो. जगाच्या मालकाला शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, शुद्ध भावानं भगवान परमात्माला आपलंसं करून घेता येतं. ऐका, एका वेळेला सुंदर असा प्रसंग सांगण्यात येतो. अगदी नवीन लग्न झालं मुलीचं, पहिल्या काळामध्ये असं घोंगट टाकलेलं राहायचं माता माऊल्यांना. नवीन लग्न झाल्याच्या नंतर 10 दिवस झाले, सण आला म्हणून त्या मुलीनं काय केलं, गाईचं शेण आणलं आणि शेणानं घर सारून घेत होती. सारवण कळतं तुम्हाला? फरशीवर सारता का काय? आता सारायची गरज राहिली नाही तर काय करणार आहेत. ज्यांनी ज्यांनी पहिलं सारलेलं त्यांना माहिती असेल. सारून घेत होती, सारता सारता तिच्या सासऱ्यानं तिला पाहिलं, पण ही होती शैवाची मुलगी आणि वैष्णवाच्या घरात देण्यात आलेली. शैव म्हणजे आडव्या गंधावाले, वैष्णव म्हणजे उभ्या गंधावाले. सासऱ्यानं पाहिलं, सासरे बामानी सुनबाई आम्ही वैष्णव आहोत, वैष्णव आम्हा वैष्णवाच्या घरात म्हणे आडवं काही चालत नाही, घर सारून घे म्हणे. पण कसं उभं सारायचं? आता घर उभं सारता येईल का? सारता येईल का उभं? तिनं घेतलं कसं बस सारून, घाबरून गेली, हातपायाचा थरकाप होऊ लागला. 2 महिने झालं आणि एक दिवस सकाळी उठली, घोंगट टाकलेला आहे. तिनं सासऱ्याकडे पाहिलं, सासऱ्याला पाहिलं तर सासरे दाताला मेशरी लावत होते. दात घासता घासता तिनं घोंगटच्या आतून पाहिलं, जसं घोंगट पाठीमागं केलं, कमरेवरती हात दिले. सासरे बा आ तुम्ही वैष्णव आहात म्हणे, तुम्हा वैष्णवाच्या घरात आडवं काही चालत नाही म्हणे, दात घासा पण उभे. आडवे घासायचे. सासरा म्हटलं तेरी बी चूप मेरी बी चूप, तू तुझ्या पद्धतीनं वाग म्हणे. मला सांगायचंय भगवंताचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. एकनाथ महाराज स्वतः सांगतात ना की जेवगाचंच भांडण करण्यात काही अर्थ नाहीये. जगाताचं भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना सुद्धा आपला भाव शुद्ध असावा. पण साधू संतांनी सुद्धा सुंदर असं वर्णन केलेलं आहे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्यान वंदया माझी, अभिमान नित्यान वंदया माझी, तया माझी, तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे. अभिमान नित्यानंदया माझी, अभिमान नित्यानंदया माझी, दया माझी, दया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. कधी कधी पहा माणसं कितीही ज्ञानी असतील, शुद्ध भाव का असावा. भगवान परमात्माला सुद्धा कोण कोणत्या कुळाचा, कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा आहे आवश्यकता नाही जगाच्या मालकाला सांगण्याची. कारण भगवान परमात्माने सुद्धा पहा मांस विकू लागण्याचं काम केलेलं आहे. जगाच्या मालकानं शेती खुरपण्याचं काम केलेलं आहे, गवऱ्यात थापण्याचं काम केलं. एवढाच नाही, भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टी बोरं खाल्लीत भगवंतानं. फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. प्रत्येक संताचा अधिकार पाहिला तर चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. प्रत्येकाच्या घरी जगताच्या मालकानं कार्य केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई. प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले ओजा.
तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळा पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. जगद्गुरु तुकोबा यांचा अधिकार पाहिला. माझी मज झाली अनवरवाचा, छंद या नामाचा घेतलासे, किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. तुकाराम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबारांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्य तिचा ठरला. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात तुमचाही ठरेल, आमचा ठरला, पण कधी. त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य आज दीन, धन्य आज दीन, धन्य आज दीन, धन्य आज दीन, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तू, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, धन्य आज देणा, धन्य आज देणा, संतांचे दर्शन, दर्शन, संतांचे दर्शन. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धन्याजे दिन झाले संतांचे दर्शन. धन्यतेचा दिवस ठरला, पण जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. मग संतांचं दर्शन कधी झालं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नात आले रामकृष्ण हरी मंत्र दिला तेव्हा उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारले किंवा धन्याजे दिन झाले संतांचे दर्शन. आता प्रत्येकानं जर म्हटलं भाग्याचा दिवसही आणि धन्यतेचा दिवसही प्रत्येकानं मानला जातो, पण कधी बऱ्याच दिवसानं नवसा सायासानं एखादा मुलगा झाला. अहो तुम्हालाच या मोहमायेमध्ये स्वतः गुरुपटून राहावं नवल नाहीये. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये सुंदर कथा येते. ज्यानं साधू संतांच्या चरणावरती अगदी देह ठेवण्याचा ज्याने विचार करावा. साधू महात्म्यांच्याकडे निघाला होता, ज्याच्या पत्नीचं नाव धुंदुली आहे. आयुष्यभर सगळ्या गोष्टी त्याला अनुकूल आहेत, पण दुःख मात्र एकच टोचत राहायचं की निपुत्रिकाचा कलंक घेऊन मला जगावं लागतंय, आता जगणं होत नाही. साधू महात्म्याकडे आले. महात्म्यानं उदास चेहरा पाहिला आणि सांगितलं, बाळा अरे तप करण्यासाठी निघालास की काय. नाही महात्मा, संतान नाही म्हणून दुःखी आहे, आत्महत्या करायला चाललोय. अरे कशाला आत्महत्या करतो. देवानं तुला भजन नामचिंतन करण्याची दिलेली संधी आहे. ज्या वेळेला कपाळाकडे पाहिलं तर संतांनी सांगितलं, रे या जन्मात काय पुढे 7 जन्मी तुला संतानच होणार नाही. निपुत्रिकाचा कलंक घेऊन जगावं लागेल. महात्मा अहो कशाला दुःखी केलंय. या जन्मात पुत्र नाही याचं दुःख तर होतं, पण पुढे 7 जन्मात नाही. आता तर जगण्यात अर्थ नाहीये. तुमच्या चरणावरती इथंच डोकं फोडून घेणार आणि इथेच जीव देणार. साधू महात्मा सांगू लागले त्याला, माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ मेरी है, ना बेटा माँ का न माँ बेटे की, ये तो जन्म देने का नाता है. भाई कहे बहना मेरी है, बहना कहे भाई मेरा है, न भाई बहन का न बहन भाई की,
तो रक्षा बंधन का नाता है। सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है। कमाल कहे कबीर मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है, न कमाल कान कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है। तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर। अरे जाण्यासाठी प्रत्येक जण आलेला आहे, कशाला भानगडीत पडतो, पण नाही ऐकलं। महात्मा तुम्हीच काहीतरी करा। फळ दिलं, जे फळ दिलं ते गायीनं खाल्लं, गोकर्ण नावाचा पुत्र जन्माला आला, पण धुंदुलीनं कपट केलं। मी जर गर्भवती राहिले, हे फळ खाल्लं तर मला खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागेल, मला कुठे जाता येणार नाही, मला निंदा करायची बंद होईल। मग काय करावं? तिनं तेच फळ गोमातेच्या समोर टाकलं आणि स्वतःच्या बहिणीचा मुलगा दत्तक घेतला, पोटावरती चिंध्या बांधून गर्भवती असण्याचं नाटक केलंय। सांगण्याचं तात्पर्य, शेवटच्या वेळेला मुलगा जन्माला आला म्हणून एवढा आनंदाने उडी मारणारा आत्मदेव, पण शेवटी लक्षात आला की हाच मुलगा वाईट मार्गाने गेलेला आहे, याला व्यसन लागलेलं आहे। बाहेर अगदी ज्या वेळेला पाहतो वेश्येच्या नादी लागलेला आहे, स्वतः अगदी अरण्यामध्ये निघून गेले। धुंदुलीनं स्वतः एका डोहात जाऊन जीव दिला आणि धुंदुकारी एकटाच राहिला, तर शेवटच्या वेळेला तोंडात विस्तव भरून वेशानं ठेचून मारला। पहा, मला सांगायचंय काय, भगवान परमात्माला आपण प्रार्थना करतो मुलगा पाहिजे, नवसा सायासन मुलगाही होईल, पण चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येण्यासाठी सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता। मुलगा चांगला सुशील उदार निवडण्यासाठी त्याच्या आई वडिलाचं, त्याच्या कुळाचं आणि त्याच्या पिढीचं पुण्य शिल्लक असावं लागतं, त्याशिवाय चांगल्या विचाराचा नाही। कारण मुलगा असावा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक, जगाच्या मालकाला आनंद झाला पाहिजे। मुलगा असावा पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई। प्रत्येक गावाला काय, तालुक्याला, जिल्ह्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे मुलगा चांगला असेल तर। गावागावात चोकांतिका वाटते, ज्या आईवडिलांनी मुलाला जन्म दिलाय, शेवटी आपला मुलगा आपल्याला पाणी पाजेल, पण मुलगा 18-19 वर्षाचा असताना व्यसनाच्या अधीन जातो, मदिरा प्राशन करतोय, तो नको नको ते व्यसन करतो आणि कुठेतरी अगदी अपघातात त्याचा मृत्यू होतो। त्याच जन्मदात्या आई वडिलांना त्या मुलाचा अंत्यविधी करण्याची वेळ येते। यापेक्षा मोठं कोणतं पाप असू शकतं, यापेक्षा मोठा कोणतं दुःख असू शकतं? सांगण्याचं तात्पर्य, मुलगा मागा पण चांगल्या विचाराचा पाहिजे, मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा। आज विचार केलं, सावत्र भावा भावांच्या मध्ये सुद्धा नितांत प्रेम होतं, मुलगा असावा पण भरतजींसारखा, मुलगा असावा भरत शत्रुघ्न लक्ष्मणजी सारखा। ज्यानं स्वतःच्या सावत्र भावासाठी सख्या आईचा त्याग केलाय, जिला म्हणावं तू पापिनी आहेस, तू दृष्टनी आहेस, तुझ्या सारखीला आयुष्यभर कधीच आई म्हणून हाक मारणार नाही, आयुष्याचा त्याग केला, मातेचा त्याग केला आणि आयुष्यभर त्या आईचं तोंड न पाहण्याची शपथ घेतली सावत्र भावासाठी। चांगल्या विचाराचा मुलगा, प्रभुराम येतील पण कौशल्य होणं फार महत्वाचं आहे। आज विचार केला, 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा मुलगा तुमच्याही पोटी जन्माला येईल, पण त्या अगोदर सुनीती होणं फार महत्वाचं आहे। श्वासावरती ज्यांनी भगवंताचं भजन करावं, सासों की माला पे सिमरू में राधे शाह, प्रेम की रंग में सी डूबी, बन गया एक ही नाम, बन गया एक ही नाम,
प्रेम की माला जपते जपते आप बनी में सासों की माला पे सासों की माला पे सिमरू में राधेशा प्रेम के रंग में ऐसे डूबी बन गया एक प्रेम की माला जपते जपते आप बनी में सांसों की माला पे ओ सांसों की माला पे सिमरू में ठिकाना राधेशा सांसों की माला पे सिमरू में सीताराम सीताराम सीताराम। ज्यांनी श्वासावरती भगवंताचं भजन करावं मुलगा येईल पण सुनीती होणं महत्वाचं आहे। मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा। आज विचार केला देव देश धर्म आणि ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर बसून कीर्तन ऐकावं दुश्मनाच्या तंबूमध्ये भेट देण्याकरिता जायचं आहे। माई भगवती जगत जननी जगदंबेला जिने प्रार्थना करावी मा माझा मुलगा दुश्मनाच्या भेटीकरिता निघालेला आहे पण तूच त्याचं रक्षण कर सही सलामत परत येण्याची शक्ती तू दे त्याला ताकद दे हे स्वराज्य स्थापन होईपर्यंत गोर गरिबांची जी अब्रू लुटली जाते माता बहिणींची हे स्वराज्य व्यवस्थित होईपर्यंत स्थापन होईपर्यंत माई भगवती तूच माझ्या लेकराची काळजी कर म्हणून माई भगवती प्रार्थना करतात पहा दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे लेकरू नवग हा केला आई भवानी बळ दे ग त्याला। माई भगवतीची जन उपासना करावी आणि जगदंबेला प्रार्थना करून दारू गडबाई आता दारू गडबाई दारू गडबाई आता दारू गडबाई आता दारू गडबाई दारू गडबाई आता तुळजापूरची महालक्ष्मी दारू गडबाई तुळजापूरची तुळजा भवानी दारू गडबाई आता दारू गडबाई दारू गडबाई आता पंढरपूर वासिनी दारू घाट माहुरची रेणुका दारू घड दारू दारू गडबाई आता दारू गडबाई दारू गडबाई आता 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 माई भगवती जगत जननी जगदंबेला उपासना करावी म्हणून तर आज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अवघा महाराष्ट्र म्हणतो पहा वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती झाली शिवरायाची जयंती झाली माझ्या राजाची जयंती झाली शिवरायाची जयंती झाली। छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्यासाठी जगडत आलेत 42 दिवस हाल हाल करून मारले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यासाठी एकदा हात वरती घ्या सगळ्यांनी महिला मंडळ सगळ्यांनी हात वरती घ्यायचे। शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती कर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवबाचे मावडे आम्हाला नाही कुणाची दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत मावळे आम्हाला नाही कुणाची भीती रूप घेऊन म्हाताऱ्याचं राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवावतारी मारतंड मल्हारी शिवावतारी मारतंड मल्हारी मनात ठेवलं बानूला त्याचं मरण घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला त्याचं मरण घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला
काच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला काच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला चला उठा रे उचला भगवा चला उठा रे उचला भगवा दैन्याता संपल जरा दैन्याता संपल आला 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 गडानो भगवा वादळ आलं गडानो भगवा आला ला 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 लगड्यानो भगवा वादळ आला ला 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 लगड्यानो भगवा वादळ छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराजांचे पुण्य जाने पळाला बापाचा 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 साऱ्या जगाचा बाप राजा शुभा जन्मला साऱ्या जगाचा बाप वाघ शुभा जन्मला बापाचा बाप राजा शिवबा जन्मला साऱ्या जगाचा बाप राजा शिवबा जन्मला टाळी वाजवा एकदा सर्वांसाठी एकदा मुलगा असावा चांगल्या विचाराचा पाहिजे मुलगी असावी संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाईंसारखी संस्कारी मुलगी असावी आज प्रत्येकाच्या लग्नाचा जरी प्रश्न समोर आला ना आज गावागावातली परिस्थिती आहे घरामध्ये सून येईल की नाही हा मोठा प्रश्न आहे बरं जरी चुकून लग्न जमवण्याचा प्रयत्न केला काड्या करणारे लोक कमी आहेत का हो प्रत्येक क्षेत्रामध्ये तीच भानगड आहे एकदा का लग्न पोरांचं इकडून तिकडून जमलं रोड पर्यंत गाडी आली गावाच्या वेशीपर्यंत गाडी आली कुठे चालले म्हातार ऊस नेता माकोला ऊस नाचूला लावला कुच्चर वाट्यावर बसलेलं अहो चाललो तर अशा अशा माणसाकडे त्यांची मुलगी पाहण्यासाठी बाप्पा जा 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 अहो झालं काय ते तरी सांगा काय सांगाव त्या पोराला घुर येतं म्हणे उगच काड्या करणारे कोण लांबचे नसतात तो बाकीच्या परिसरातल्या शेजारच्या गावातल्या लोकांना काही घेणं देणं नाही आपलीच असतात आपले मोठा चुलता असेल मामी असेल मावशी असेल आत्या असेल हेच लोक काड्या करतात त्यांना वाटतं याचं चांगलं होऊ नये जे आहे ते सांगते मी अशा भानगडी बऱ्याच वेळेला आमच्या गावात सुद्धा घडलेल्या आहेत ज्या दिवशी आपलेच लोक नशिबात असेल तर किती तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटू शकत नाहीये प्रत्येकाचं नातं ही भगवान परमात्म्यानं गाठ बांधलेली आहे तुम्ही सोडल्यानं किती सुटणार आहे जगाच्या मालकानं जोडून दिलेल्या गाठी कधी सुटत नसतात काड्या करा पण तोंडावर तुम्ही पडणार बरं ही विचारतं पोराच्या बापाला का कुठली पोरगी म्हणे असं नंबरही घेतं फोनही करतं परत आणि तिकडे जाऊन काड्या नशिबात असेल तर लग्न होतं पण तोंडावर पडण्याची यांना गरज आहे आताच्या काळात एकामेकाच्या काड्या करणं फार बंद करणं महत्वाचं आहे काड्या करणारे लोक जास्त वाढलेत पण इकडून तिकडून लग्न जमलंच लग्नाच्या वेळेला सुद्धा पहा गरीब बाप असेल मला आजपर्यंत एक भानगड एकाच प्रश्नाचं उत्तर काय सापडलेलं नाहीये पहा ज्यानं आयुष्यभर लहानाची मोठी मुलगी केलेली आहे आयुष्यभर लहानपणापासून मोठी लग्नाचं वय होईपर्यंत त्या मुलीची काळजी ज्या बापाने घेतलेली आहे ना आज कुठेतरी हातभार लावण्यासाठी ती घरात काम करणार आहे आईला स्वतः मदत करणार आहे कधीतरी ग्लास भरून पाणी आणून देण्याचं काम करणार पण लग्नाचं वय झालं काम करण्यासारखी झाली तर तीच लक्ष्मी स्वतःचे दुसऱ्याच्या स्वाधीन करावी लागते खूप मोठी ताकद लागते पहा दुसऱ्याच्या स्वाधीन ती मुलगी करावी लागते मला सांगा ना तुम्ही लग्न करण्यासाठी किती सांगितलं हुंडा नकोय तरी सुद्धा 5 लाख रुपये तरी खर्च आल्याशिवाय राहत नाहीये 2-3 एकर वाला बाप असेल 3-3 मुली त्यांना आहेत लग्न एकीच होत नाही किती आयुष्यभर कितीही लोकांचे पैसे व्याजानं काढलेले फेडण्याचा प्रयत्न करू द्या तरी ते लोकांचे पैसे संपत नाहीये एका मुलीचं लग्न झालं दुसऱ्या मुलीचं लग्न येतंय दुसरीचं झालं की तिसरीचं लग्न येतंय आणि तिसरीचं लग्न होईपर्यंत परत पहिलीचं बाळंतपण करण्यासाठी अहो काय मला सांगा ना वंशाला दिवा यांना पाहिजे आणि 50-50 हजार रुपये खर्च कोणाला पुरीच्या बापाला खर्च करावा लागतो दुसरी मुलगी जात नाही पहिली जात नाही तर दुसरी येते आज ते पाहुणे घेण्यासाठी जरी आले तर पुरीच्या बापाला 5-5, 10-10 हजार रुपयाचे कपडे करावे लागतात एखाद्याच वेळेला जर कपडे देण्याचं विसरलं ना बाप आयुष्यभर त्या मुलीला टोमणे खावे लागतात आणि बोलणे खावं लागतात हे नीती कुठून निघाली मला माहिती नाहीये आज पुरीचा बाप तर पुरीला आज आपण जर पाहिलं पुरीचा बाप पुरीला स्वतःच्या ऐपतीनुसार